दोस्तों, हाल ही में मुझे एक बहुत ही अच्छा मौका मिला कुछ अलग देखने और सुनने का। वैसे तो मैं एक फूड ब्लॉगर हूँ और इस चैनल पर हम तरह-तरह की रेसिपीज़ बनाते हैं। खाना बनाना, खाना सजाना और खाना दिखाना मेरी रोज़ की कहानी है। लेकिन आज जो मैं आपसे साझा करने जा रही हूँ, वो उस कहानी की जड़ से जुड़ा है। आज मैं उन असली अन्नदाताओं से मिली, जिनकी मेहनत और लगन से हमारी थाली तक अनाज, सब्जियां और बीज पहुंचते हैं। महिला किसान, ये मौका मुझे मिला महिला किसान अधिकार मंच यानी मकाम की ओर से। मकाम द्वारा आयोजित महिला किसान सम्मेलन में, जो हाल ही में पुणे में हुआ था। मकाम एक राष्ट्रीय मंच है जो महिला किसानों के हक, उनके अधिकारों और पहचान के लिए काम करता है, खासकर उन महिलाओं के लिए जो खेतों में दिन रात मेहनत करती है लेकिन अक्सर अदृश्य रह जाती है। मकाम का ये ध्येय है कि इन महिलाओं को किसान का दर्जा मिले, एक मकाम मिले। सम्मेलन में मुझे एक अनोखे बीज प्रदर्शनी को देखने और उसमें भाग लेने का मौका मिला, जहां अलग-अलग राज्यों से आई महिला किसानों ने अपने हाथों से उगाए गए बीज और अपने अनुभव साझा किए। मकाम का एक खास उद्देश्य है जैविक खेती और बिना केमिकल के उगाए अनाज और सब्जियों को बढ़ावा देना, जिससे हम सभी के स्वास्थ्य को बहुत फायदा होता है। पूरी प्रदर्शनी में हर एक प्रोडक्ट बिल्कुल केमिकल फ्री और पौष्टिक था। इन सभी महिला किसानों से मिलकर मुझे ये एहसास हुआ कि खाना केवल एक रेसिपी तक सीमित नहीं है। इसके पीछे कई कहानियां, परंपराएं और संघर्ष छुपे होते हैं। नमस्ते, गौरीज फूड क्राफ्ट में मैं गौरी आप सबका दिल से स्वागत करती हूँ। आज हम पूना यूनिवर्सिटी आए हैं, सावित्रीबाई फुले यूनिवर्सिटी। आज हम मकाम के द्वितीय सम्मेलन के लिए आए हैं। यह एक राष्ट्रीय स्तर का सम्मेलन है। यहाँ 17 राज्यों से महिलाएं, किसान महिलाएं आई हैं। भीमाशंकर से। कितने साल हो गए? 5 साल हो गए हम लोग करते हैं। 10 महिलाएं, महिला 10 महिलाएं जुड़े हुए हैं। 10 महिला से क्या बोलते हैं, महिला गठ बनाए हैं। महिला से थ्रू हम लोग ये बिक्री खरीदी करते हैं। और ये नेचुरल ऑर्गेनिक ये राजमा है, ये मसूर है, ये रेड राइस है, ये इंद्रायणी है, ये मटकी है, ये राड़ा है, ये मूंग है, ग्रीन मूंग, ये रेड राइस, वो रेड राइस मूंगा है, और ये पिंक राजमा है, पिंक और ये अमरूद राइस है। और इसकी प्राइसेस कैसी है? पैसे कैश भी देते हैं, लेकिन ऑनलाइन भी पे करते हैं। मगर मार्केट रेट से ज्यादा है थोड़ा, या ऑर्गेनिक से महंगाई होता है ना, थोड़ा रेट में फर्क होता है। और ये हेल्थ के लिए अच्छा है। हेल्थ के लिए अच्छा है। उसका पैकिंग करना पड़ता है, वो सब क्लीन करना पड़ता है, वो मशीन से करना पड़ता है, वो सबसे लिए कोई दीदी लोग लगता है। केमिकल वगैरह नहीं लगा? नहीं, केमिकल नहीं है, कुछ नहीं, खातरी से गारंटी। सीड बैंक मैम हमारा सीड, हाँ सह्याद्री स्कूल से हमने उधर सीड बैंक किया हुआ है। हम सह्याद्री स्कूल से है। ये पूरा चावल की वैरायटीज है, और इसके बाद ये पूरा किचन के इतनी सारी चावल की? हाँ, हमारे पास बहुत चावल की वैरायटी है। 150 ये सब अपने महाराष्ट्र में तैयार होता है? हाँ, तैयार होता है हमारे उधर। ये जो चावल है, ये जो साल है इसका चावल ऐसा निकलता है, ये जो साल है उसका चावल ऐसा निकलता है, ये जो चावल है इसका अंदर का चावल ऐसा निकलता है सीड्स। ये बाकी का ज्यादा तो नहीं लिया हमने, खाली 2-4। और जो सीड हम बोते हैं वो ये है? हाँ, जो हम सीड बोते हैं वो ये खाली हमने ट्राई दिखाने के लिए, इसमें से ये चावल, इसमें से ये चावल, इसमें से ये चावल। मिलेट्स की वैरायटीज है, ये सब सीड्स है। और ये सीड्स के नाम? ये सीड्स के नाम तो बहुत है, डबल बीन्स है, घोसाड़े है, ये डबल बीन्स में कलर है, पालक है, झेंडू, काशी टमाटो, जो हमारे बैंगन का सीड है। हाँ, ये गोखरना है, हदगा, बेसिल, मोहरी,
वो पीली कलर की मोरी रहती है वो, ये तोड़का, झेंडू, वो भोपळा डांगे बोलते बोलते, हाँ वो है गवार। डबल बीन्स का दूसरा प्रकार है, ये पंखवाल करके एक वैरायटी है। ये अम्बट चुका, ये फिर से डबल बीन्स, फिर से ये भी डबल बीन्स, ये वाळू, सफेद वटाना, छोटी डबल बीन्स, घेवड़ा का प्रकार है ये झेंडू का, पालघर काकड़ी, जो उधर गांव से आई है उसका नाम है। इन सनफ्लावर है, जवस, एक हम लोग इसको गांव में खुरसनी बोलते हैं, इधर कुछ लोग कराड़ा भी बोलते हैं। फिर इस कुरडू का भी ये सीड रहता है, ये जो सीड की सब्जी रहती है वो किडनी स्टोन के लिए बहुत अच्छी रहती है। और ये चिया, अम्बाड़ी, हाँ मुँह सफेद, मूला सफेद, बेलाल भिंडी, पंखवाल, तुलसी का बीज जो, हाँ फिर चेरी लाल टमाटो है, कारला करके है, ये घेवड़े का प्रकार है, भुटका घेवड़ा, पपई का भी है, लवंग शिंग, गुंज गुंज बोलते हैं ना वो, तुरमुड़े वाल है, तलवार शिंग करके एक वैरायटी है, मिर्ची, चेरी टमाटोज, झेंडू का ये केसरी कलर का झेंडू का है, ये व्हाइट कलर का गुंज है, ये काकड़ी है, ये राजगिरा, अलीव, मोहरी। और ये सब पीनट्स के हमारे इधर, ये पीनट्स के सीड सभी प्रकार के आते हैं। अच्छा, और ये महाराष्ट्र में ही आते हैं? हाँ हमारे उधर आते हैं गाँव में। और ये जो गेहूं के प्रकार है, 1 2 3 4 टाइप की गेहूं। हाँ ये खपली है, पैगंबरी है, काली कुशल है और काला गेहूं करके। और ये राले का प्रकार है, रेड कलर का राला है, ब्लैक कलर का, व्हाइट कलर का। और ये सब रागी के प्रकार है। थैंक यू। आपके इसका नाम बताइए और कितने सालों से कर रहे हैं वो बताइए। ನಮಸ್ತೆ, ನನ್ನ ಹೆಸರು ರತ್ನ ಅಂತೇಳಿ, ಧಾರವಾಡ ಡಿಸ್ಟಿಕ್ಕು ಮತ್ತಿಗೆಟ್ಟಿ ಗ್ರಾಮ, ಕುಂದಗೋಳ ತಾಲೂಕು ಬರುತ್ತದೆ. ನಮ್ಮದು ಬಂದು ದೇವಧಾನ್ಯ ರೈತ ಉತ್ಪಾದಕರ ಕಂಪ್ನಿ ಅಂತ ಬರುತ್ತೆ. ಅದು ನಮ್ಮದು 2 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಅದನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿರುವಂಥ ತಿಮ್ಮಾಪುರಲ್ಲೇ ನಮ್ಮ ರೈತ ಉತ್ಪಾದಕರ ಕಂಪ್ನಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿರುವಂಥ ಹಳ್ಳಿಗಳನ್ನು ನಾವು ತಗೊಂಡು ರೈತರ ಜೊತೆಗೆ ಸಾವಯವವಾಗಿ ಅಥವಾ ಕಳೆದು ಹೋದಂಥ ಬೀಜಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು, ಅಂದ್ರೆ ಮರೆತು ಹೋದ ತಳಿಗಳನ್ನು ನಾವು ಬೆಳೆಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅಂದ್ರೆ ಜವಾರಿ ಅಂತೇಳಿ, ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ದೇಸಿ ತಳಿಗಳನ್ನು ಉಳಿಸೋ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಜೊತೆಗೆ ಅದೇ ಒಂದು ಸಹಜ ಸಮೃದ್ಧ ಅನ್ನೋ ಸಂಸ್ಥೆಯ ಜೊತೆಗೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ನಮ್ಗೆ ಮಿಲೆಟ್ ಪ್ರೊಸೆಸಿಂಗ್ ಮಷಿನ್, ಡಾಲ್ ಪ್ರೊಸೆಸಿಂಗ್ ಮಷಿನ್ ಹಾಕಿಕೊಟ್ರು. ಜೊತೆಗೆ ಅದರ ಮೌಲ್ಯವರ್ಧನ ಅಂತೇಳಿ, ಅಂದ್ರೆ ನಾವು ಇದರದ ಮಿಲೆಟಿಂದು ಪೌಡ್ರು, ಆಮೇಲೆ ಇದೆಲ್ಲಾನು ಸ್ಯಾಮ್ಗೆ ಅದೆಲ್ಲ ಥರನೂ ನಾವು ಅದರ ಮೌಲ್ಯವರ್ಧನನು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಜೊತೆಗೆ ಬೀಜ ಬ್ಯಾಂಕ್ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. ಬೀಜ ಬ್ಯಾಂಕು ಅಂತ, ಬೀಜ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಂದ್ರೆ ವಿವಿಧ ರೀತಿಗಳ ಬೀಜಗಳನ್ನು ನಾವು, ಅಂದ್ರೆ ದೇಸಿ ತಳಿಗಳನ್ನು ಕಲೆ ಹಾಕಿ ಅದನ್ನ ನಾವು ಅದರಲ್ಲಿ ಎಷ್ಟೆಲ್ಲ ವೆರೈಟಿಗಳದಾವ ಅದನ್ನು ನೋಡಿ ನಾವು ರೈತರ ಜೊತೆಗೆ ಮಾತಾಡಿ ರೈತರಿಗೆ ಕೊಟ್ಟು ನಾವು ಬೆಳೆಸಿ ತಿರ್ಗಾ ನಾವು ಅದನ್ನೇ ರೈತ ಉತ್ಪಾದಕರ ಕಂಪ್ನಿಯವರು ಖರೀದಿ ಮಾಡಿ ರೈತರ ಮಧ್ಯೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕಂಪ್ನಿ ಮಧ್ಯೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ದಲಾಲಿ ಅಂತಂದ್ರೆ ಮಧ್ಯವರ್ತಿ ಜನರ ನಿರ್ಮೂಲನೆಗೋಸ್ಕರ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತ ಒಂದು ಕೆಲಸ ಸದ್ಯಕ್ಕೆ ನಾವು. थैंक यू। माझं गाव कासारी, नाव मालन संदीपान उघडे. आम्ही ऊसतोड कामगाराच्या संघटनेचे काम करतो. मकामला तोडलं गेलं. येसूर आहे, याच्यात बाजरी, तांदूळ, गहू, हरभऱ्याची डाळ, मसाला, धने, लिंबुनीचा पाला, अच्छा समजा भाजून शिरी पुन्हा दळायचं. भाजून तेलात भाजून शिरी. आणि याच्यापासून काय करता येते आपल्याला तयार? घरी तयार बनवली आपण म्हणजे भाजीमध्ये टाकू. भाजी टाकतो. किती प्रमाणात टाकावं आपण भाजीमध्ये? आता आपल्याला जेवढं करायचं का त्याचे तेवढं टाकायचं. 2 माणसांसाठी 1 चमच्याला. लमटे माणसं असले 2 चमचे टाकायचे, थोडे माणसं असले तर 1 चमचा टाकायचा. आणि याच्यापासून फक्त शाकाहारी भाज्या बनवतात की शाकाहारी? शाकाहारी मांसाहारी मांसाहारी पण बनवतात. मांसाहारी बनवतात. शाकाहारी मध्ये कोणती भाजी चांगली? वांग्याची भाजी,
पातळ बटाट्याची करायची भाजीला पण बटाट्याची भाजीला आणि चिकनची ह्याच्या भाजीला. हा नमस्कार, तुम्ही कुठून आलात? नमस्कार, मी बीडवरनं. बीडवरून. काय काय आणलंय तुम्ही आज? शेवया आणल्या, बाजरीच्या हाताने पापड्या बनवलेले आहेत का हातानं की बनवल्या. मशीनच्या नाही ना? नाही, ह्या मशीनच्या आहेत हा. अच्छा, पण घरीच बनवल्या. घरी बनव. आणि चिप्स पण मी ना घरीच बनवले. मसाला घरी बनवला. याला कोणता मसाला म्हणतात? हे काळा मसाला. काळा मसाला. काळा मसाला ह्याला म्हणजे बटाट्याची भाजी आणि चिकन वगैरे, वांग्याची भाजी हा. असं चालतं. अच्छा, आणि हे भाजी हे एकदम तो कुठल्या पण भेंडी वांग हे कुठल्या हा पण कुठला भाजी. मसाला आहे का? नाही, हे म्हणजे असे तांबडी चटणी म्हणतात त्याला. तांबडीची ही मिरची पासून हा, बनवली. मिरची पासून. कलर आणि- वगैरे नाही ना त्याच्यामध्ये? नाही घरगुती बनवली घरी. असा कलर येतो त्याला? हा, कलर मिरची हा, म्हणजे लवंगी मिरची आहे ना, त्याचा कलर असेल. असं आहे. म्हणजे ते आम्ही जरी बी शेतातली जरी आणली तर वाळवायची ती अच्छा. मिसायची हा, हा. आणि मग नंतर कुठून आणायची. हो. आणि समज सहजासहजी तर आमच्या काही बाया त्या उकळतात आणि बटाट्याचं चिप्स करून आणले ते घरीच बनवले. हो, घरीच बनवतो. छान. आणि आम्ही धारूर तालुका जिल्हा बीड, मुक्काम आरणवाडी. माझं नाव आहे त्रिशल्लाराव फुसके. आणि आमची संघटना महिला ऊसतोड कामगार संघटना. धन्यवाद. तुमचं नाव सांगा ताई. माझं नाव द्वारकाताई निवृत्ती वाघमारे, राहणार काटवाडा, तालुका जिल्हा बीड. बीड. आपण काय काय आणलंय आज? हे काळा मसाला, शेंगदाण्याची चटणी आणि ही ह्याची तिळाची चटणी, जवसाची चटणी आणि हे काढण्याचं पीठ, काळणा, मिक्स आहे याच्यामध्ये सगळं. मूग, उडीद, हुलग, ज्वारी, साध्या पाण्यात भिजवता येते. आपल्या म्हणजे भाकरी ज्वारीची भाकर करतो ना तशा पद्धतीतच करायचं पाहिजे. हे टाकून मीठ टाकून करतो ना? मीठ टाकून आणि हुलग, ही बाजरी, ही गावरान बाजरी. बाजरी नाही पण आमच्या डोंगरात म्हणजे माळावरली बाजरी, ही आमच्या गावरान बाजरी. याला चव असते छान. आपण याचं काय काय बनवू शकतो? ह्याची उसळ बनविते, पुन्हा सब्जी बनविते ह्याची. आणि म्हणजे याचं पिठलं वगैरे बनवते का? म्हणजे बेसन पण नाही पण जास्त म्हणजे चवीला जास्त. चवीला जास्त. आणि ह्याच्यात टाकल्या मग ह्याची अजून डबल चव वाढते. मीठ टाकायचं, मीठ टाकून भाकर बनवते. गावरान शेंगा आहे की गावरान गावरान भुईमुगाच्या ओल्या शेंगा आहेत सेंद्रिय काय नाव आहे यांचं वांग्याचं? गावरान वांगे. गावरान बारामध्ये परत बागेमध्ये परस बनवले. खत वगैरे नाही का? बिना खताचे. हे पण तसंच. आम्ही भेटून आलो बीड जवळ काठोडा म्हणून गाव. काठोडा. हा, तुम्ही काय आणलं? हे गुळाच्या कापण्या आणलेल्या आहेत गावरान बाजरीच्या. अच्छा, बाजरीच्या पिठाचे. आणि गावरान गावरान बाजरीच्या पिठाच्या गुळाच्या आणि हा कापण्या बनवलेल्या. गुळ आणि बाजरीचे पीठ. हा, बडीशोप विलायची टाकून. टाकून. आणि येसवर पण बनवलाय. येसवर धने, लवंगा, खडा मसाला टाकून भाजून दळले. हम गुजरात से आ रहे हैं और सुरेंद्रनगर जिला और तालुका धांगध्रा और मेरा गांव हरिपर है। मेरा नाम पटेल गीताबेन दिलीप है। मैं 7 वर्ष के 7 साल से कर रहे हैं ये। प्राकृतिक खेती कर रहे हैं। क्या क्या है मैं आपके घर पास? में है, उसमें मेरा पेड़ का मोरिंगा का पेड़ है, उसके मोरिंगा। मोरिंगा का पाउडर, पत्ता का पाउडर है शेवग्याचं और पावडर, सिंग का पाउडर है। सिंग का पावडर है ये। मैं मोरिंगा। घर पे बनाती हूँ इसका। वो डायबिटीज के लिए, घुटनों का दर्द के लिए, वो सारा रोग के लिए सरगवा का पाउडर हाँ, आता है। हाँ। वो आरोग्य के लिए बहुत बहुत अच्छा है।
और फिर भी उसे वैल्यू एडिशन कर कर मैं छाछ का मसाला बनाती हूँ। ये क्या लस्सी का पाउडर है, लच्छी का पाउडर। लस्सी लस्सी बना हाँ लस्सी में और डाल के पी सकते हैं। और तुमको गैस एसिडिटी होती है ना तो भी पी सकते हैं। हाँ, हाँ। और फिर भी वो सलाड है ना, सलाड के उसमें मिला कर भी खा सकते हैं। और एक मैं हेयर ऑयल बनाती हूँ, हेयर ऑयल सारी वनस्पति डालकर जो लोखंड की कढ़ाई में खुद घर पे बनाती हूँ। खुद घर पे बना हाँ, मेरे खेत की वनस्पति लाती हूँ और थोड़ा सा बाहर मंगवाती हूँ, उसे डालकर मैं और ये मेरा डायरेक्ट बालों पे लगाने का? नहीं, मैं लोखंड की कढ़ाई में नहीं मतलब हाँ हाँ लगाने डायरेक्ट का हाँ, मैंने लगाने के बाद 2 दिन रहेगा, 3 दिन रहेगा, कोई बात नहीं। और मैं छोटा बालक बच्चा के लिए लगाती हूँ। अच्छा, छोटे बच्चों के हाँ, ये सही रहता है। बड़ों के लिए भी है क्या? बड़ों के भी लिए। बड़ों के लिए। और ये मेथी कॉफी है, अच्छा मेथी कॉफी है, डायबिटीज के लिए है और आरोग्य के लिए है। हम कॉफी पीते हैं तो केमिकल वस्तु है वो, लेकिन आप किसान है, हाँ। किसान के सारी वस्तु पकाते हैं तो मेथी होती है तो शरीर के लिए बहुत फायदाकारक है। वो शुद्ध गाय का घी मिलाकर मैं खुद में अच्छा, इसमें दूध नहीं मिलाने का? दूध मिलाना है, मिलाना 1 कप में गरम दूध और गरम दूध में हाँ, मिलाना। आधी चम्मच डाल 3 और चम्मच हाँ, और शक्कर वगैरह नहीं डालना। तुम जो पसंद आती है ना वो डाल, अच्छा नहीं तो चलेगा। चलेगा ऐसे भी। वो सौंठ है, ये भी हमारा खेत की है, वो गर्मी के लिए बहुत फायदाकारक है। ठंडा रहता हाँ, वो एसिडिटी होती है शरीर में तो भी खा सकते हैं। और जीरा भी है हमारा करना है, धनिया वो हमारा घर पे मैं खेत में पकाती हूँ ना, वो वैल्यू एडिशन कर मैं सारी वस्तु बनाती हूँ अलग अलग। पर हमारा भाव ऐसा है कि मानस का आरोग्य अच्छा रहेगा, ये हमारा भाव है। अच्छा, मैं मानस का आरोग्य अच्छा चाहता हूँ। वो सबसे बड़ी बात है। वो साबुन पी गए, पलाश का साबुन, हाँ, वो पलाश का साबुन ये सब नेचुरल है। हाँ नेचुरल नेचुरल घर पे बनाया, घर पे बना। घर पे बनाते हैं। वो कटमरिया है, ये भी गर्मी के लिए है। क्या नाम है इसका? कटमरिया बोलते हैं। मतलब वो चिया सीड्स चिया सीड या तुलसी के बीज? तुलसी के बीज नहीं है, वो याद नहीं आता, मुझे भूल गई। वो चिया सीड भी अलग आते हैं। चिया हाँ सीड चिया वो और ये है सब्जी वो के भी सीड्स अलग आते हैं, सब्जियां। हाँ उसे डालते हैं। अच्छा। वो तो पानी में भिगा कर ये भी खाते हैं। पानी में भिगा के खाना। हाँ शक्कर मिलाकर पी सकते तो सारी नींबू सर्दी शरबत में भी डाल के पी हाँ। सकते हैं। वो है बीज है, हाँ। ये थोड़ा सा थोड़ा मैं खुद घर पे बनाया है। हाँ, ये सब ऑर्गेनिक है। हाँ ऑर्गेनिक है, वो किचन गार्ड के लिए है ना। और ये वो क्या चीज है? ये पालक, पालक। पालक के बीज। हाँ वो इसलिए है। हाँ, हम बराबर। किचन गार्डन बनाते हैं तो कुंडा में हो सकता है बहुत अच्छा है। लेकिन हमारा सारी वस्तु में घर पे बनाते हैं। हाँ, वो वे है वो सब्जी के लिए बीज है, सब्जी के मैं घर पे पकाती हूँ ना। ये क्या चीज है? ये कांसा कहते हैं, बच्चों को लिए वो पेट में दर्द होता है ना हाँ, तो हमारी सांस होती थी ना तो उसी समय में बच्चों को बसा कर मिलाकर हाँ, तो उसके पेट में कीड़ा जो तो ये चला जाता है उससे। ये हमारा पेड़ है, हमारा खेत में इसका मैं खुद लगाया है। वो इसको- कांसे की पत्ती वाड़ करी से इसको सागर रोटी तो नहीं बोलते? सागर ओ दूसरे दूसरे नाम है हाँ, उसके। पर हमारे तो कांसा कहते हैं। अच्छा, वो दूधी का है बीज, दूधी है। वो लंबा बेगन बन खाता है ले कॉर्न, मक्का। कांचना 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 हाँ, कंचना।
अलग अलग प्रकार है उसके। इंटरेस्टिंग। ये क्या चीज है? हनी हनी हनी। नेचुरल हनी। वो इसी हमारा प्रोडक्ट्स हम आपको इस नंबर पे कुरियर भी करते हैं। अच्छा कुरियर भी सबको करते अलग से हैं। हाँ चं काम करतो आम्ही वर्ध्याला अच्छा बरं. आणि ऊर्जा फाउंडेशन पण आहे. अच्छा. तर ग्रामीण भागातल्या महिलांना गावात जाऊन टेलरिंगचं हे देतो ट्रेनिंग ट्रेनिंग. आणि त्यांना बॅगा, त्याच्यानंतर पाऊच, सॅनिटरी नॅपकिन, अच्छा. वेगवेगळे अशा प्रकारचं हे सगळं जे महिलांना उपयोगी होईल आणि विकताना विकता पण देखील येईल. व्यवसाय म्हणून व्यवसाय त्यांना म्हणून करता आपल्याला येईल. सक्षम करता येईल. बरोबर. तर असं आम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये करतो. छान आहे. बायकांना याच्यातून अर्निंग पण होतं. म्हणजे स्वतः पायावर आणि उभं राहू शिवतात ब्लाऊज म्हणजे ते तेवढे नाही तेवढं नाही, बरोबर. हे आम्ही वेगळं. छान आहे. पेटीकोट्स पण आहेत. हो खूप छान. हे सगळं कॉटन मध्ये कॉटन हे पण कॉटन कॉटन मध्ये नमस्ते, माझं नाव संगीता खापरे. मी अंतरा संस्था पुणे इथे काम करते आणि 1998 म्हणजे 98ला मी संस्थेत आले आणि त्याच्यानंतर ही जी आम्ही जे पुस्तकं आहे अंतराची, तर त्याच्यामध्ये जे औषध देणारे जे पूर्वीपासून जे वैद्य होते त्या वैद्यांचीच ह्याच्यामध्ये माहिती आहे या पुस्तकांमध्ये. त्यांनी दिलेली माहिती आम्ही स्वतः म्हणजे मी स्वतः पण ट्राय केले की उपचार होतो की नाही, हे जे औषधं आहेत वनस्पती औषधं तर ती काम करतं की नाही, म्हणजे जनावरं नीट होतं की नाही, हे स्वतः मी बरेचसे जनावरं नीट केले. त्याच्यानंतरच ही आम्ही औषधं बनवते. हां त्याच्यासाठी आहे जनावरांसाठी आणि माणसांसाठी पण आहे औषधं. म्हणजे मी त्याचं पण ट्रेनिंग घेतलं आणि या संस्थेमध्ये आल्यापासून मी ट्रेनिंग पण वेगवेगळ्या गावात देते. सातारा, अहमदनगर किंवा रत्नागिरी. मी स्वतः रत्नागिरीचे आहे, तर असं देत असते. आणि बरीचशी आमची 9 मराठी पुस्तकं आहेत. तर कोंबडी पालन, निवारा जनावरांसाठी, नंतर खुराक, मेंढी पालन कसं करायचं ते पण आहे आणि शेळी पालन विषयी पण माहिती आहे. नंतर जैविक विविधता म्हणजे ते पण पुस्तक आहे आणि उपचार 2 भाग आणि उपचार 1 भाग अशी आमची 2 पुस्तकं आहे. आणि चारा संपत्ती म्हणजे वेगवेगळे चारा कोणते उपयुक्त आहे जनावरांसाठी, तर ते पण ह्याच्यामध्ये पूर्ण माहिती आहे. हो आणि हे जे प्लान बुक आहे तर याच्यामध्ये पूर्ण वनस्पती त्याची माहिती आहे याच्यामध्ये. आणि माणसांसाठी औषध आहेत तर ह्याच्यामध्ये गॅस चूर्ण आहे आणि तर नंतर हा च्यवनप्राश आहे. नंतर बाम आहे म्हणजे झेंडू बाम असतो तसा बाम आहे, अंतरा बाम म्हणून. श्वेतमलम जे पायाला भेगा पडतात तर त्या नीट होतात आणि जर भाजलं आपल्याला तर ते आग होत नाही आणि त्याला पांढरा डाग जो पडतो तो पण पडत नाही भाजल्यावर. तर खूप औषधे आहे ते म्हणजे गुणधर्म. हे बाम आहे, हे जसं चमकलं हात बी चमकला किंवा पाय दुखलं तर त्याच्यासाठी वापरू शकतो. हो डोकं दुखलं त्याचा चांगला उपयोग आहे. आणि हे सर्दी खोकला चूर्ण आहे, म्हणजे सर्दी किंवा खोकला झाला तर ते आपण 1 चमचा खायचं. हां चूर्ण खायचं म्हणजे लवकर खाल्लं तर लवकर सर्दी बरी होते. जर उशीर केला तर अजून 3 वेळा घ्यावं लागतं असं आहे. आणि मधातून किंवा पाण्यातूनही घेऊ शकता तुम्ही. हो आणि ही जनावरांसाठी आहेत वेगवेगळे औषधं. हे कोंबड्यांसाठी आहे, होपा होतो कोंबड्यांना ना ते त्यांच्या अंगामध्ये, तर त्याच्यासाठी आहे. जखम झाली जनावरांना त्याच्यासाठी आहे. नंतर जुलाब पावडर म्हणजे जुलाब होतात जनावरांना त्याच्यासाठी. हे दूध वाढीसाठी आहे. हे पोटफुगीसाठी आहे. नंतर हे पांढरा चिटवा म्हणजे हे कोंबड्यांचं आहे, हे आणि हे कोंबड्यांसाठी. हा पोटफुगी जनावरांना होते त्याच्यासाठी. तापासाठी आहे आणि पायलाग होतो ना पावसाळ्यात लंगडतात वगैरे त्याच्यासाठी. अशी वेगवेगळी औषधं आहेत. आणि हे इथे येण्याचा एकच उद्देश की ही जी औषधं म्हणजे पूर्वी औषध देणारे गावात असायचे, आता खूप कमी झाले. तर हे लोकांनी म्हणजे वापरलं पाहिजे, तर त्याचा प्रसार पण व्हायला पाहिजे किंवा जे इथे महिला येतील तर त्या उपयोग करतील असं आमचा म्हणजे संस्थेचा उद्देश, म्हणून इथे आलोय. माझं नाव प्रतीक्षा ओंकार. मी यवतमाळवरनं आहे, महाराष्ट्रावरनं. आमच्या NGOचं नाव आहे पेस्टिसाइड ॲक्शन नेटवर्क इंडिया.
त्याचा इंडियाचा हेडक्वार्टर केरलामध्ये आहे त्रिशूर, पण एक फील्ड ऑफिस यवतमाळला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर आम्ही जे आहे ते रिसर्चवरती, पॉलिसीवरती आणि फार्मरसोबत काम करतो. ग्राउंड बेसिसवर, जसं की फार्मरला डेमॉन्स्ट्रेशन देणे, ऑर्गॅनिक इनपुट्सबद्दल अवेअरनेस सेशन्स घेणे, कॅम्पेन घेणे, जसं की आता वर्कशॉपमध्ये इथे आहे किंवा आपल्या एक्झिबिशनमध्ये येणे, अगेन्स्ट पेस्टिसाईड, म्हणजे कमीत कमी पेस्टिसाईड आणि हर्बिसाईड कसं यूज करून कमी करून म्हणजे आपण ऑर्गॅनिककडे किंवा एक ॲग्रो इकॉलॉजी बेसिसवर आम्ही काम करतो. तर शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक तर नाही म्हणतात, पण नॉन केमिकल फार्मिंग कशी करायची याबद्दल प्रत्येक वेळेस त्यांना मार्गदर्शन देणे, त्यांना सहायता करणे आमचं काम आहे. आणि तसं म्हणजे डेव्हलप पण होत आहे. हां, चांगला रिस्पॉन्स. आता हे बुक्स आहे जे अगेन्स्ट पेस्टिसाईड आणि जे हायली हजार्डियस पेस्टिसाईड वगैरे आहेत. आणि जसं एक आहे मुले आणि कीटकनाशके, यामध्ये वुमेन्स आणि मुलांवरती जे म्हणजे कीटकनाशकांचे परिणाम होतात त्याबद्दल आहे. सो माझं नाव वैभव गोटेकर. मी अंकुर ट्रस्टमध्ये ॲज अ इंटर्न होतो. मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये शिकत आहे. तर हे आमचं बियाणं आहे जे आपल्याकडे पोपटी मिळत असते, त्याला वालाच्या शेंगा पण आपण म्हणतो असतो, कडवेवाल. हां, तेच कडवेवाल आहे तो. तर हे त्याचं बियाणं आहे. हे 1 किलोचं पाकिट आहे 300 रुपयाला आणि अर्धा किलोचं पाकिट आहे 150 रुपयाला. हे आहे ते. आणि अंकुर ट्रस्ट एक पेनमधले एक कातकरी कम्युनिटीवर कार्यरत एक संस्था आहे. ते त्यांच्या जमिनी हक्कासाठी काम करते. नमस्कार, माझं नाव रमा रवींद्र गेडाम. प्रॉपर मी झटाड्यातून आलेली आहे, तालुका घाटंजी. नमस्कार, माझं नाव रमा रवींद्र गेडाम. मी झटाड्यातून आलेले आहे, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ. हो. आणि आमचा हे मधाचा व्यवसाय करत असतो आम्ही. तसं पाहिलं तर 150 रुपये पाव आहे आणि हा बॉटल एक अर्धे किलोचा आहे, ते 300 रुपये. हो. आणि हे पुरे हे घरी बनवलेले आहे आपल्या. आणि हे शेतात बियाणं बीज आहे. आणि हे मसाले आहे एवढे. छोट परसबाग, जसं आपण घरच्या घरी पीज आपण ठेवतो परसबागेसाठी, त्याच्यासाठी साठवून ठेवलेलं हे घरी का पुढल्या वर्षी आपल्याला घरच्या घरीच बीज लावून परसबाग करता येईल यासाठी हे. म्हणजे नाही, ह्या बियाणं आपण जे आता यंदा लावलो परसबागसाठी, तर ते जे त्याचं बी धरतो आपण, ते बीज आता आपण राखडीत किंवा शेणामध्ये, आता हे टमाटरचं बी आहे, तर आम्ही ह्या गौरीमध्ये याच्यामध्ये करून ठेवलं का पुढच्या वर्षी काम येईल. जेव्हा आपण टाकू तेव्हा हे फोडून टाकून सण्या मातीमध्ये मिक्स करू. हे डायरेक्ट मातीमध्ये टाकता येते. हो. त्यानंतर मग आपण त्याचं पाणी रोपटं येऊन जाते. हो. आता हे डायरेक्टच आपल्याला टाकते. ते मेथी झालं, हे धन्य झालं, फक्त एलेकना असं घासा लागते ना, घासून सण्या मग टाका लागते. हे भाटी आहे, जे आधीच्या काळामध्ये असं धान नाही टाके ना, ते ज्वारी सारखं, तर हे भाटी टाकत होते आणि हे म्हणजे भातासारखं हे शिजवून खात होते. ते खूप छान लागत होते. त्या टाइम. हे वाळूक आहे, काकडी नाही का आपण लावतो, तर हे वाळूक आहे. शेतामध्ये लावतो ना आपण, जे पाटा ठेवतो मधात, तर ते एक वाळूक. आणि कुठे गेली, हे पोपटी, हे जे दोन आहे, हे पाटा म्हणून शेतामध्ये आपण मधात 1 तास पाटा म्हणून लावतो. लावू शकतो मधात. माझं नाव शालिनी गोपाळराव वानखडे आहे आणि मी पर्यावरण स्नेही स्वावलंबी महिलांच्या सोबत काम करते. आणि त्यातलं आमचं हे पर्यावरण स्नेही महिलांनी जमा केलेलं बीज बँकेतलं बियाणं आहे. ह्या सर्व बियाणं त्यांनी स्वतः संकलित केलं आणि स्वतः याचं त्या उत्पादन घेतात. त्याच्यातून केलेला त्यांनी गृह उद्योग आहे. ज्या शेतातून आलेले आपले धान्य आहे
जसं तीळ आणि जवस याचा त्यांनी मुखवास केलेला आहे की जे डेली रुटीन मध्ये आपल्याला आपल्या पोटात जायला हवं. हा आवळा कॅन्डी आहे, ही गुळाची आवळा कॅन्डी आहे, साखरेची नाही, जे म्हणजे कोणी पण खाऊ शकतं आणि पचनक्रियेला चांगलं राहते. ह्या 25 प्रकारचे बियाणे आहेत. 25 प्रकारचे हा, 25 प्रकारचे बियाणे आहेत आणि हे सगळे बियाणे आपल्या रोजच्या जेवणात उपयोगी पडणारेच आहेत. हे काय आहे? हे शेवगा आहे आणि त्याला इकडे मुंगना म्हणतात. मुंगण्याच्या शेंगा, ह्या शेंगांचं हे बियाणं आहे. त्याचा पानाचा, फुलाचा आणि शेंगांचा तिघांचाही वापर होतो. आणि हे पेरूचं बियाणं आहे. ही काकडी आहे, गावरान काकडी आहे. ही चवळी आहे. हा, ही हिवळीच हिरव्या कलरची शेंग येते याला. हे बीट आहे. हा, हे पालक आहे. हा राजगिरा आहे. उपवासाला वगैरे आपण जो खातो ना तो राजगिरा आहे. ही हळद आहे. हे हळदीचे एक दुसऱ्या प्रकारचे बियाणे आहे ज्याच्यापासून आपलं ऑर्गॅनिक कुंकू तयार होतं या बियांपासून. हा, आणि ही खाण्याची हळद तयार होते. ही आपण घोळभाजी ज्याला म्हणतो ना, ते घोळभाजीचं बियाणं आहे. आणि हे गावरान पपईचं बियाणं आहे. हे आपण जी हळद तयार करतो याचं हे बेने आहे हळदीचे. ही लाल आंबाडी आहे, ज्याची आपण शरबत वगैरे बनवतो, त्या लाल बोंड्याची चटणी बनवतो, जेली जाम बनवतो ते. ही चनोली आहे. चनोली ही काबली चणे जे असतात ना त्याच्यातला छोटा प्रकार चनोली. ही गावरान मोहरी आहे. हे गावरान धने आहे. हा चोपडा दोडका म्हणजे जी भजी वगैरे तळतात ना ती. ही रिठा आहे, केस धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी याचा वापर करतात. हे बांबूचं बियाणं आहे, जे बांधावर आता डुक्कर, रोई वगैरे येतात ना, तर त्यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी कंपाऊंड वॉल म्हणून आपण याचा वापर करतो बांबूच्या बियाण्याचा. हे जवस आहे आणि हे बोरू आहे. हे पण आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. यांनी स्वयंपाकात नाही करत. हे बियाणं नाही करत, याच्या फुलांचा आपण खाण्यात वापर करतो. यांच्या ज्या कळ्या असतात त्या कळ्यांची भाजी केली की आपल्याला सांधिवातापासून आराम मिळतो. हे उष्ण असतं. आणि ही मेथी आहे, जी मेथी आहे. आणि हे एरंडी आहे. एरंडीची पानं जी असतात ना, गुडघेदुखी, कंबरदुखी, पोटफुगारी याच्यावर या पानांचा तेलबिया आहे. आणि ही आपली ही आहे आशा तूर आहे. याची डाळ खूप चविष्ट राहते. हे सगळं ऑर्गॅनिक. हे सगळं ऑर्गॅनिक आहे, म्हणजे याच्यात रासायनिक फवारा काहीच बोलतात.